नमस्कार, मी डॉक्टर दिलीप पटवर्धन। आज मी तुम्हाला आयुष्यात किती गोष्टी काही महत्त्वाच्या असतात त्याबद्दल सांगणार आहे। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट संगत। संगत जर चुकीची असेल तर गोंधळ होतो। असं म्हणतात, चांगली संगत असेल तर सत्याचा साक्षात्कार होतो आणि चुकीची असेल तर आयुष्याचा सत्यानाश होतो। तेव्हा संगत महत्त्वाची असते, लक्षात ठेवा। आज मला सांगा, मुलं व्यसनी होतात, तो माणूस काय, मुलगा काय आपण दारूच्या बारमध्ये जाऊन बसत नाही, पण त्याची संगत चुकीची असते। तो काय म्हणतो, चल रे बारमध्ये जाऊया। हा म्हणतो नाही नाही, मी काय दारू बिरू पित नाही। मग तो काय म्हणतो, अरे तू नुसता कोकाकोला पी, नुसतं मला कंपनी दे। मग नाही म्हणवत नाही त्याला, मग तो जातो कंपनी देतो। अर्थात तो त्यावेळी कोकाकोला पितो आणि तो दारू पितो मित्राचा। 5-6 दिवसांनी परत तो मित्र म्हणतो चल जाऊया। मग हा म्हणतो नाहीतरी काय आपल्याला कोकाकोलाच प्यायचं आहे। मग तो जातो। तिथं गेल्यावर काय करतो तो दारूवाला, तो काय म्हणतो, अरे एक पेक घेऊन बघ जरा, मी पैसे देतो। झालं, तिथं प्रलोभनाला तो थांबू शकत नाही आणि तो घेतो आणि असा तो दारू प्यायला लागतो। प्रथम तो दारू प्यायला लागतो, नंतर दारू त्याला प्यायला लागते आणि त्याचा सत्यानाश होतो। तर संगत खूप महत्त्वाची, लक्षात ठेवा। नाही म्हणायला शिकलं पाहिजे। मी तुम्हाला माझ्या आयुष्यातलीच गोष्ट सांगतो। मी शाळेमध्ये होतो तेव्हा आमची परिस्थिती मध्यम होती, पण संस्कार चांगले होते आम्हाला। तर आमच्या वर्गात काही मुलं होती, त्यांचे वडील खूप श्रीमंत होते घरची, पण त्यांना पॉकेट मनी द्यायचे ते। आणि त्या काळी सायकल असायची त्यांच्याकडे, दॅट इज ऑल्सो ग्रेट। आमच्याकडे तर काहीच नव्हतं। तर ती मुलं, आमच्या जवळ एक थिएटर होतं सिनेमाचं, तर त्या काळात मॅटिनी सिनेमे होते, म्हणजे शाळेच्या वेळात। तर ते मला म्हणायचे चल रे आपण सिनेमा बघायला जाऊ। मधल्या वेळात जाऊन यायचं, परत शेवटचे 2 तास अटेंड करायचे, कोणाला कळणार नाही घरामध्ये, आणि परत यायचं। आम्हाला म्हटलं की आम्ही नाही म्हणायचो। नाही, मग का नाही म्हणतोस? नाही म्हटलं, आम्हाला आईवडिलांनी विश्वासाने शिकण्यासाठी पाठवलं आहे, त्यांचा विश्वासघात काय मी करू शकत नाही, कारण संस्कारच तसे होते ना। मग ती मुलं जायची आणि तुम्हाला वाटते शेवटी त्या वयात आम्हाला वाईट वाटायचंच की ते आल्यावर ज्यावेळी सांगायचे स्टोऱ्या, देवानंदचा पिक्चर आणि दिलीप कुमारचा, वाईट वाटायचं, पण नाही, संस्कार असे होते की आम्ही नाही जायचो। मग काय होतं, ते आम्हाला बुळगे म्हणायचे, बुळी मुलं आहेत, काय दम नाही त्यांच्यात, आणि त्यांना डेअरिंग बाज म्हणायचे सगळेजण। ते म्हणतात ना शायनिंग करतात, मग ते काय सायकलवर फिरायचे वगैरे। शाळेत खूप त्यांना भाव होता डेअरिंग बाज म्हणून। ओके, तर ते डेअरिंग बाज होते आणि आम्ही बुळे होतो, शामुळे होतो म्हणा। पण गंमत काय झाली, 10 वर्षांनी सगळं चित्र बदललं। 10 वर्षांनी जी डेअरिंग बाज मुलं होती ना, त्यातला एक डोअर कीपर झाला एका सिनेमा थिएटरमध्ये, एक जण टांगेवाला झाला, एक तर वाईट गोष्टीमुळे तुरुंगात गेला। गंमत सांगतो, त्यातला एक माझ्याकडे पुढे नोकरीला यायला। आणि जी बुळी होती ना, बुळी मुलं, त्या बुळीतला एक डॉक्टर झाला, एक इंजिनियर झाला, एक आर्किटेक्ट झाला। म्हणून मी नेहमी म्हणतो, तुम्हाला डेअरिंग बाज व्हायचं का बुळं व्हायचं, अशा प्रकारचं तुम्ही ठरवायचं। म्हणून जीवनविद्या म्हणते, तूच आहेस तुझ्या जीवनात शिल्पकार। योग्य वेळी नाही म्हणता येण्याला गट्स लागतात आणि प्रलोभनं टाळली पाहिजेत, कारण हे तुमचं फाउंडेशन आहे। या वयात जर का तुमचं फाउंडेशन बिघडलं तर तुमची आयुष्याची इमारत कोलमडून पडलीच म्हणून समजा। तेव्हा नाही म्हणणं योग्य वेळी असतं